आपलं नाव काय? माझं नाव अतुल मोतीराम पाटील. कुठे राहतात आपण? शिंदे तालुका भुसावळ. बरं, आज शिंदे गावाचा यात्रोत्सव होता आणि मरीमातेचा यात्रोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा झालेला आहे. तर मला सांगाल की या ठिकाणी आपण हे पोलीस पाटील या नात्याने आजूबाजूच्या भाविक भक्तांना आणि यात्रेनिमित्त आपण आवाहन काय करणार? मी माझ्या गावाच्या वतीने सर्व गावातील पंचक्रोशीतील लोकांनी संदेश देण्याचा प्रयत्न करेल की माझं गाव भरपूर समाजाचं गाव आहे. त्यामध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध, आणखी भिल्ल सर्व समाजाचे लोक आहेत. पण आम्ही यात्रा उत्सव 1 महिन्यापासून आम्ही तयारीला लागतो किंवा कोणत्या दिवशी काय करायचं आहे आणि सर्व लोकवर्गणीतून आम्ही हा तेवढा यात्रा उत्सव करतो. म्हणजे सर्वांच्या श्रमातून एक सहकार्याच्या भावनेमधून हा यात्रोत्सव पार पडतो आणि सर्वांचं सहकार्य लाभतं. 12 गाड्यांमध्ये भरपूर सहकार्य लाभतं. आणखी मनोभावे एक सेवा करतात. बरं, या ठिकाणी या मरीमातेचं देव मंदिर आहेत. बरं, याच्या संदर्भाची पार्श्वभूमी काय, नेमकं काय सांगाल? ही पार्श्वभूमी पहिल्यांदा अगोदर पूर्वजांपासून हे इकडे जुनं मंदिर होतं. त्याच्यानंतर ते पडकं झालं. त्याच्यानंतर आणखी दुसरं मंदिर बांधलं गेलं त्याने पूर्वजांनी. पण परत आणखी ते चुना मातीचं असल्यामुळे परत पडकं झालं. मग नंतर गावातून असं मीटिंग भरवली गेली किंवा आता मंदिर आईसमोर पडलेलं आहे, आता आपल्याला नवीन वास्तू तयार करायची आहे. तर त्यावेळेला पण लोकवर्गणीमधून ही आता जी आपण मंदिरामध्ये उभे आहोत ती मंदिर बांधण्याचा म्हणजे त्याचा एक जीर्णोद्धार केला होता. आणि या ठिकाणी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भाविक भक्त इच्छा अपेक्षा व्यक्त करण्यासाठी येतात या मंदिरामध्ये. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. आणि मग या ठिकाणी त्यांना एक त्यांचा अनुभव आल्यानंतर ते सेवा करण्यासाठी या ठिकाणी अविरत येतात. बरं, आपण पोलीस पाटील या नात्याने अजून यात्रेनिमित्त सर्व नागरिकांना काय सांगाल? मी सर्व नागरिकांना एकच आवाहन करेल की सर्वांनी शांततेमध्ये आपली यात्रा पूर्ण करावी आणि आपले इथं दर्शन घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्याव्या. ओके ओके. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडणार नाही याची ग्वाही घेतो. कारण माझ्या गावावर पूर्ण विश्वास आहे. आमच्या गावात तसा अनुचित प्रकार घडतच नाही. ओके. दादा, आपलं नाव काय? कैलास पंडित बिल. कुठे राहतात आपण? शिंदे. बरं, आज शिंदे गावाचा यात्रोत्सव होता आणि मरीमातेचा यात्रोत्सव होता. या ठिकाणी एक उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भाविक भक्त येतात यात्रेला. तर आपण 12 गारा ओढण्याचं काय किती वर्षापासून काम करतात? आता माझं 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष आहे. माझ्या पहिले जे होते ते वडील लोक होते. काय त्यांचं नाव काय? रामसिंग. बरं. तर त्याच्यानंतर निवृत्ती किशन पाटील यांना ओढल्या आणि त्यांच्यानंतर मी ओढतोय. आता 3रं वर्ष आहे माझं. म्हणजे एक परंपरा चालू आहे. परंपरा चालवणी चालू आहे. बरं, आपण 3 वर्षापासून 12 गाड्या ओढतायत. हो. काय अनुभव आलेला आहे आपल्याला या संदर्भात? ते कसं आहे, आमचे जे पूर्वजे होते ते म्हणत की आमची जे माय आहे हिच्यामध्ये फार मोठी शक्ती आहे, म्हणून हे आम्ही करीर आले. बरं, अद्भुत शक्ती आहे, भव्य दिव्य शक्ती आहे.